ही तळमळ 2 दिवसापासून अंतःकरणात होती का तुम्ही या ठिकाणी येणार आहे, तुमची मला भेट व्हावी. कारण होती संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. मला फक्त एवढी तळमळ होती का तुम्ही येणार आहे. त्या तळमळीने मी या ठिकाणी थांबलेलो आहे. या ठिकाणी माझा प्रवचन करण्याचा अधिकार नाही, पण तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी जे बसवलं तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडलेला. या न्यायाप्रमाणे मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. या न्यायाने या ठिकाणी बोलण्याचा प्रसंग या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली श्लोक आहेत. भगवद्गीतेतील आहे, ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील श्रद्धा वल्लभते ज्ञान. मग श्रद्धावान माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते. मग महाराज म्हणले श्रद्धा कशावरती असल्यावर ज्ञानाची प्राप्ती होते. एक तर देवावर श्रद्धा असली तर ज्ञानाची प्राप्ती होते, शास्त्रावर श्रद्धा असली तर ज्ञानाची प्राप्ती होते, किंवा संतावर श्रद्धा असली तर प्राप्ती होती देवाची. एरवी हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद गीती गोही. भगवंताची प्राप्ती संताशिवाय होऊ शकत नाही, कोणाच्या तरी सानिध्यात गेल्याशिवाय होणार नाही. आज बरेच आपण या ठिकाणी वागळूर परिसर असेल, दहेगाव परिसर असेल, अनेक जण या ठिकाणी पायदिंडी सोहळ्यामध्ये आला, कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली, किंवा कोणाच्या तरी कोणीतरी तुम्हाला आमंत्रण केलं असेल का आज आपलं देऊळ दर्यामध्ये जायचंय, आणि त्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलात. म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणीतरी मार्गदर्शक आहे, आणि त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून तुम्हाला भगवान भोलेनाथाचं दर्शन झालं. याचा अर्थ असा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद गीती गोही. कोणाच भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी संतांची प्राप्ती करणं गरजेचं आहे, संतांना शरण जाणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात का श्रद्धा वल्लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञानाची प्राप्ती होईल, पण त्यासाठी कोणकोणत्या ज्ञानाची प्राप्ती होईल, कोणामुळे होईल. एक तर देवाची प्राप्ती करायसाठी श्रद्धा असणं गरजेचं आहे, संतांची प्राप्ती करण्यासाठी श्रद्धा असणं गरजेची. मग देवाची प्राप्ती एक शास्त्रावर विश्वास असला पाहिजे. आज आपण या ठिकाणी ग्रंथराज गीतेमध्ये आपण न्यायालयामध्ये बघत असाल, न्यायालयामध्ये जो कोणी कचेरीमध्ये तो आरोपी असतो, त्याला खरं बोलण्यासाठी गीतेची शपथ घ्यायला होता. बरोबर आहे ना, गीतेची शपथ घ्यायला होता. म्हणजे याचा अर्थ असा का गीता सगळ्यामध्ये श्रेष्ठ ग्रंथ आहे. प्रतिवर्तेमध्ये सीता आणि ग्रंथामध्ये गीता सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्याच गीतेवर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी भाषांतर करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाची आई, जगाची माऊली जगाला दाखवून दिली ज्ञानेश्वरीच्या रूपाने. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिली देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया घातला बाबा. म्हणून आज आपण सर्व वारकरी, आता ज्यांनी ज्यांनी माऊलीचा सोहळा पाहिला असेल खरोखर ते भाग्यवान म्हणावं लागेल. जगात असा सोहळा नाही बाबा, माऊलीच्या सोहळ्यासारखा जगात असा सोहळा नाही, वारकऱ्यासारखा पंथच नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे वारकऱ्यासारखा पंथ जगामध्ये नाही दादा. वारकऱ्यामध्ये कधी कोणी मोठा कोणी लहान नाही दादा. वारकऱ्यामध्ये कधीच कोणी कोणाच्या पायावरती वाकण्यासाठी लाजत नाही. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडते जण एकमेका. या ठिकाणी मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणी विचार करत नाही. कारण का तर आपल्या बापदाद्यांपासून परंपरा आली दादा, तेव्हापासूनची शिकवण आहे. या ठिकाणी लहान मोठं नाही, जो ज्ञानाने श्रेष्ठ तो मोठा. 1400 वर्षाच्या तपस्वी चांगदेवानं 7 वर्षाच्या मुक्ताईला गुरु केलं दादा ज्ञानामुळं. हो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. या ठिकाणी जरी आता मला असं वाटतंय वैयक्तिक, चंदू बाबा तुम्ही जवळजवळ आता तुमचं अर्ध्याला वर आयुष्य कर्मकात गेले. चांगले कीर्तनकारांसोबत तुम्ही राहिले. माझ्या समोर बसलेले खूप तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल. माझी तुमच्या पुढे बोलणे इतकी माझे तितका अभ्यास नाही, तितकी क्षमता नाही. तर साळुंकी मंजुळ बोलत आहे सेवानी कविता धनी वेगुळाची. मी जे काही बोलणार आहे तो माझ्या सद्गुरू माऊलीचा प्रसाद समजा. पण या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. महाराज म्हणले की श्रद्धावान माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते. मग कीर्तन प्रवचन माध्यम, कीर्तन प्रवचन पायदिंडी सोहळा कशासाठी काढायचा. जर
भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जर श्रद्धेची गरज आहे, श्रद्धावान माणसाला जर ज्ञानाची प्राप्ती होते, तर मग श्रद्धावान माणसं घरी पण आहेत, घरी राहूनच श्रद्धेने भगवंताची प्राप्ती करू शकतात. पण नामस्मरण, कीर्तन, प्रवचन हा एक राजमार्ग आहे. या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. तसं देवाची प्राप्ती करण्यासाठी शास्त्राने अनेक मार्ग सांगितले, अनेक मार्गाने भगवंताची प्राप्ती आहे. आजही इंद्रपदाची प्राप्ती होईल. कलियुगामध्ये सुद्धा इंद्रपदाची प्राप्ती आहे. पण ते करण्यासाठी तसं यज्ञ करावं लागेल. हो, तशी यज्ञ करावं लागेल. पूर्वी यज्ञ करायचे तर हत्तीच्या सोंडे एवढी गावठी तुपाची धार त्या यज्ञामध्ये सोडली जायची, गावठी तुपाची. आज आपल्याकडे तूप म्हणजे पाहायलाच भेटत नाही. हो, सुईच्या टोकांनी आता तूप म्हणजे काही ठिकाणी कोणी आंब्याच्या पानाच्या त्या ठिकाणी वाढतं, कोणी सुईच्या टोकाने वाढतं. अशी तुपाची अवस्था झाली आहे. तो इतकं तूप आणायचं कडून आज आपण कलियुगामध्ये ती सामग्री जमा करू शकत नाही. म्हणून कलियुगामध्ये यज्ञ आदी कर्माने भगवंताची प्राप्ती होणार नाही. तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिन भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्यानेच भगवंताची प्राप्ती होईल. एरवी दुसऱ्या साधनानं होणार नाही. आपण कीर्तन ठेवतो, प्रवचन ठेवतो. कीर्तन प्रवचन ठेवत असताना ज्यावेळेस कीर्तन प्रवचन ठेवतो, कीर्तनकाराने कमीत कमी कीर्तनकाराने असं एक शास्त्र सांगतं का कीर्तनकाराने परपंचातल्या गोष्टी, प्रवचनकाराने कीर्तनकाराने परपंचातील गोष्टी कीर्तनात सांगू नये. कारण त्या लोकांना ऑलरेडी माहित असतं. प्रत्येक जण परपंचिक आहे, सांगणारा बी परपंचिक आहे आणि ऐकणारी परपंचिक आहे, म्हणून परपंचातल्या गोष्टी सांगू नये. पण कीर्तनकाराने व्यासपीठावर बसल्यानंतर हेच सांगावं का जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भगवंताचं नामस्मरण असं सांगा का जेणेकरून समोरच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये तो कळवळा आला पाहिजे. परमार्थ करताना सुद्धा तसंच केलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. पक्षासारखा परमार्थ करा. सकाळी चरण्यासाठी गेलेला पक्षी जसा लगेच वापस संध्याकाळी घरट्यामध्ये येतो तसा परपंच करायचा आहे आपल्याला. परपंचामध्ये जास्त चिटकून राहायचं नाही. परपंचामध्ये जास्त चिटकून राहायचं नाही. आणि हे मी सांगणं चुकीचं नाही, कारण मीच परपंच सोडलं नाही. मी तुम्हाला सांगायचा परपंच असा करा, परपंच तसा करा. हो, ब्रह्मचार्याने सांगणं, परपंचाची व्याख्या सांगणं चुकीचं आहे. ब्रह्मचार्याने परपंचाची व्याख्या सांगणं चुकीचं. ज्याने अनुभव घेतला, अनुभवाने केला, त्याने सांगितलं तर योग्य आहे. तसा परमार्थ हा अनुभव, तुकाराम महाराज म्हणतात का अनुभव आले अंगा तेच या जगात सांगत असे. मी स्वतः अनुभव घेतला म्हणून ते सांगतोय. जसं महाराज म्हणले का श्रद्धा वल्लभते ज्ञान. मग कशावरती श्रद्धा? शास्त्रावरती श्रद्धा असेल तर देवाची प्राप्ती होईल. मग शास्त्रावरती श्रद्धा कोणी ठेवली दादा? शास्त्रावरती श्रद्धा कोणी ठेवली? ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी विठ्ठल पंथाने, रुक्मिणी मातेने शास्त्रावरती श्रद्धा ठेवली दादा. शास्त्रावर विश्वास होता म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. शास्त्रावर विश्वास होता म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. आपापल्या लहानल्या चिमुकल्या मुलांना सोडून देहांत प्रायश्चित्त घेतलं दादा. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी शास्त्रावर विश्वास ठेवता होता. पैठणच्या व्यासपीठाने न्याय दिला होता. यावर दुसरा उपाय नाही, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. शास्त्र सांगतं दुसरा उपाय नाही. तुम्ही गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम आणि संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, याच्यावरती दुसरा न्याय नाही. शास्त्रावर विश्वास होता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं दादा. हो, जगाचा विचार केला नाही, कोणाचा विचार केला नाही, आपल्या मुलांचा विचार केला नाही. साक्षात अवतारी पुरुष जन्माला होते दादा. साक्षात सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्म सोपान तो झाला. हो, साक्षात भगवंत अवतारी असताना सुद्धा त्यांना चुकावता आलं नाही. त्यांनी शास्त्रावर विश्वास ठेवला आणि देहांत प्रायश्चित्त केलं. मग शास्त्रावर विश्वास असेल तर त्यांच्यासारखा विश्वास असावा दादा. हो, देवावरती विश्वास, संतावरती विश्वास, गुरुवरती विश्वास, गुरुवर विश्वास असावा, कोणासारखा विश्वास असावा? तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबारायांसारखा. हो, अनुग्रह दिला नाही, माळ घातली. माळ घातल्यानंतर निळोबाराय त्यांच्या गावी गेल्यानंतर तुकोबाराय इकडे वैकुंठाला निघून गेले. वैकुंठ गमन झालं. निळोबारायांना माहित पडलं का माझ्या गुरुने वैकुंठ गमन केलं पण मला अनुग्रहित केलं नाही, माझ्या गुरुने मला जाता जाता भेटले नाही. म्हणून निळोबाराय आले. तुकोबारायांना सांगितलं, त्या ठिकाणी बघितलं तुकोबाराय वैकुंठाला गेले. निळोबारायांनी 42 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान केलं.
जोपर्यंत माझा गुरु मला भेटण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. 42 दिवस उपवास अनुष्ठान केलं. देहूला आजही त्या ठिकाणी ते पारा आहे सांगतात. या ठिकाणी निळोबरायांनी अनुष्ठान केलं होतं. 42 दिवस उपवास अनुष्ठान केलं गुरुसाठी. गुरुवरती श्रद्धा होती दादा. हो, 42 दिवस अन्नपान्न घेतले नाही. शेवटी देवाला काळजी पडली. भक्ताची काळजी देवाला पडत असते त्यावेळी देवाला काळजी पडली. देवाने बघितलं, अरे तुकाराम महाराजांचा शिष्य निळोबराय 42 दिवसापासून उपाशी आहे, आपण त्याला भेटण्यासाठी जाऊ. म्हणून प्रत्यक्ष देव भेटण्यासाठी आला. देव भेटण्यासाठी आले. निळोबरायांना सांगितलं, निळोबराय डोळे उघडा, मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. तेव्हा निळोबरायांनी डोळे उघडले, बघितलं प्रत्यक्ष भगवंत. हो, ज्याच्यासाठी अहोरात्र लोक प्रयत्न करतात, होम यज्ञ करतात, ज्याच्यासाठी ज्याला प्राप्त करण्यासाठी तो स्वतः जगाचा मालक समोर उभा राहिला निळोबरायांच्या. पण निळोबरायांनी देवाला सांग, देवा तुझं लागे येथे बोलविले कोणी, पार्थिल्या वाचून आला शिका. निळा म्हणे, तुझं नळो खची देवा, तू की याचा धावा करत असे. देवा मी तुला ओळखत नाही, मी माझे गुरु तुकाराम महाराजांचा धावा करतोय. तुझं लागे येथे बोलविले कोणी, मी तुला बोलवलं नाही. माझ्यावर काही प्रल्हादासारखं द्रौपदीसारखं संकट पडलं नाही. तू का आलास, मला तुझी गरज नाही. अरे निळोबरायांना देवाने सांगितलं, देव म्हणू लागला, अरे निळोबा अरे मी आलोय, माझ्यासाठी लोक अहोरात्र प्रयत्न करताय, माझी प्राप्ती व्हावीसाठी कोणी यज्ञ करते, कोण तपचार्य करते, आणि मी तुला भेटण्यासाठी आलोय. मी तुला ओळखत, तू मला ओळखत नाही. निळोबरायांनी सांगितलं, नाही, मला फक्त माझ्या गुरुला भेटायचं. इतकी गुरुवरती श्रद्धा होती दादा निळोबरायांची. जरी आकाश वरपड पाय बर्म गोळ भंग जाय वर्ड वानळ तिरभुवन खारे, तरी मी तुझीच वाटप आहे विठोबा. हो, इतकी भक्ती होती महाराज निळोबरायांची, इतकी भक्ती होती गुरुवरती श्रद्धा. शेवटी देव परत गेला आणि तुकोबरायांना वैकुंठाहून खाली यावं लागलं निळोबरायांना भेटण्यासाठी. मला कशासाठी सांगायचंय का, भगवंताची प्राप्ती होती, त्या ज्ञानाची प्राप्ती होती, पण त्यासाठी आपली श्रद्धा तशी असली पाहिजे, गुरुवरती तशी श्रद्धा असली पाहिजे. आज या ठिकाणी आपण काट्याकोट्यातून आला, पाण्याचा विचार नाही. आता ठीक आहे, यावर्षी पाऊस नाही, मागच्या वर्षी पण एक चांगलाच योग आला होता. या ठिकाणी सर्व कार्यक्रम पार पडले, इतका पाऊस पडला महाराज, या ठिकाणी खूप पाऊस पडला. तसा योग आज पण येऊ शकतो, त्याचं सांगता येत नाही. आणि आपण या ठिकाणी सर्व दर्शनासाठी आला म्हणजे आपल्या अंतःकरणात त्या भगवंताविषयी श्रद्धा आहे, म्हणून श्रद्धेने आपण या ठिकाणी आलात. म्हणून महाराज सांगतात का, त्या श्रद्धेने जो या ठिकाणी जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारीने मी जन्म मरण. हो, जो मला अनन्य भावाने शरण होतो त्याचं मी जन्म मरण निवरल्याशिवाय राहत नाही. मग महाराज म्हणले की श्रद्धा वल्लभते ज्ञानम, श्रद्धा असेल तर ज्ञानाची प्राप्ती होईल, पण त्यासाठी इंद्रियांवर संयम असला पाहिजे. कधी कधी माणसाला खूप ज्ञान प्राप्त झालं का गर्व येत असतो. जास्त ज्ञानाची प्राप्ती झाली का अहंकार माणसाला येत असतो. अहंकार आणि कलाकार आणि अहंकार या दोन गोष्टी शेजारीच असतात. ज्या ठिकाणी कलाकार जास्त झाला का माणसाला अहंकार येत असतो. हो, कलाकार जास्त कला माणसाला आली का अहंकार येत असतो. म्हणून जो अहंकारापासून अलग राहतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते दादा. कला, आता गायन झालं, वादन झालं, अनेक काही साधनं आहेत, ती कला आहे. देहाचा उद्धार होण्याचं साधन नाही. आपण कीर्तन प्रवचन हे जे करतोय ते साधन नाही. माझा सांगण्याचा हेतू असा आहे का भगवंत प्राप्तीचं जे काही साधन आहे ते काही वेगळंच आहे. हरिप्राप्तीचे उपाय नुसते संताचे पाय धरून जमणार नाही, ते संताचं पाय धरण्यासाठी सुद्धा पात्रता पाहिजे. नुसते संताचे पाय धरून जमणार नाही दादा. शबरी मातेचा दृष्टांत बघा. हो, शबरी मातेचा गुरुवर विश्वास होता. शबरी मातेचे गुरु कोण माऊली? मातंग ऋषी. वा, शबरी ही शबर राजाची कन्या होती. तिचा विवाह ठरला. बापाने विवाह प्रसंगी, आपल्याकडे काय म्हणता माहित नाही, पण आमच्याकडे गावठी भाषेत ते पाणलोट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? तुमच्याकडे ते ड्युट्या केल्या जातात ना. हो, हळदीच्या दिवशी ड्युट्या. तर त्यावेळेस शबर राजाची कन्या असणारी शबरीच्या घरी वडिलांनी 14 बोकडाची दावण बांधलेली होती. 14 बोकड आपल्या लग्नामध्ये बोकड मारायचे हळदीच्या दिवशी, अशी प्रथा होती. 14 बोकड बांधलेले होते शबरी मातेला. त्या शबरी मातेने बघितलं का माझ्या लग्नासाठी जर इतका निष्पाप बळी जात असेल तर मी लग्नच करणार नाही. शबरी माता त्या ठिकाणून हळदीच्या आदल्या दिवशीच पळून गेली दादा. पळून गेली आणि पळून गेल्यानंतर ती अरण्यामध्ये गेली. अरण्यामध्ये जात असताना राजाने सेनापती पाठवलेले शबरी मातेला शोधण्यासाठी. शबरी माता सापडत नाही.
त्या ठिकाणी जंगलामध्ये इकडे तिकडे सैन्य तिला शोधताय पण ती सापडत नाही. एक मेलेलं जनावर होतं, त्या जनावराचा सापळा होता, त्या सापळ्याजवळ शबरी माता लपून बसली का या ठिकाणी वासामुळे कोणी येणार नाही. तिने त्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला, त्या ठिकाणी लपून बसली. लपून बसल्यानंतर ते सेनापती गेली, त्या ठिकाणी शोधलं, शबरी माता सापडली नाही. शबरी माता चालत 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 त्या ठिकाणी मातंग ऋषीचं आश्रम होतं, त्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. आश्रमामध्ये गेल्यानंतर तिने विचार केला, शबरी माता ज्यावेळेस मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेले त्यावेळेस ती काही म्हातारी नव्हती. आज आपण फोटोवर बघतो शबरी माता म्हातारी होती, अशी होती. त्यावेळेस ती म्हातारी नव्हती. तिचं जे वय होतं ते एकदम तारुण्य अवस्थेचं वय होतं. तारुण्य अवस्थेमध्ये असताना शबरी माता त्या ठिकाणी गेली होती. पण गेली असताना त्या ठिकाणी ते ऋषीचं आश्रम होतं आणि मग तिने विचार केला या ठिकाणी ऋषीचा आश्रम आहे, आपण लगेच कसं काय जावं, म्हणून ती त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमात गेली नाही. ती दिवसभर लपून असायची. रात्र झाली, रात्रीच्या वेळेस ती झाडावरती लपून बसायची, झाडावरून उतरायची. पहाटे ज्यावेळेस मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य त्या सरोवरावर स्नानासाठी जायचे, तिकडनं जाऊन आल्यानंतर ते बघायचे की ज्या ठिकाणी रस्त्यावरती सडा रांगोळी काढत होती शबरी माता, त्या ठिकाणी फुलांची रांगोळी काढायची. फुलांची रांगोळी काढायची. त्या ठिकाणी मातंग ऋषी आपल्या शिष्यांना विचारतात, अरे ही रांगोळी कोणी काढली? सगळे विचारतात, आम्हाला माहित नाही, कोणी काढली माहित नाही. मग ज्यावेळेस मातंग ऋषी विचार करतात कोणीतरी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी सडा सारवण करून रांगोळी काढताय. मग एक दिवस असं करता करता, एक दिवस नाही अनेक दिवस शबरी माता हेच करायची. रोज फळे खाऊन राहायची. त्या ठिकाणी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये झाडलोट सेवा करायची. सेवा करत असताना एक दिवस त्या शबरी मातेला वयोवृद्ध झाल्यानंतर तिला झाडावर लवकर चढता उतरता येत नव्हतं. आणि एक दिवस मातंग ऋषींनी बघितल्यानंतर विचारलं, हे पोरी, अगं तू कोण आहेस आणि काय करते आहे या ठिकाणी? त्यावेळेस मातंग ऋषींना शबरी मातेने जगाचा मालक तुला भेटण्यासाठी इथे येणार आहे. शबरी मातेला सांगितलं, जगाचा मालक तुला भेटण्यासाठी या आश्रमामध्ये येणार आहे. त्या दिवसापासून रोज शबरी माता विचार करू लागली, कधी येईल जगाचा मालक. रोज सारवून काढायची, रोज नवीन फळं आणायची, बोरं आणायची, त्या ठिकाणी ठेवायची. आज नाही आले, परत जाऊ द्या, परत ते फेकून द्यायची. दुसऱ्या दिवशी रोज नवीन फळं आणायची, रोज सडा सारवण करायची, त्या ठिकाणी साफसफाई करायची. आज तरी देव येईल, कारण सांगितलं होतं, गुरुवर विश्वास होता, शबरी मातेचा गुरुवर विश्वास होता. आज तरी देव मला भेटण्यास आहे. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. रोज शबरी माता असं रोज करत असताना एक दिवस जगाचा मालक शेवटी शबरी मातेला भेटण्यासाठी आला. शबरी मातेला ज्यावेळी जगाचा मालक भेटण्यासाठी जगाचा मालक समोर आल्यानंतर शबरी माता समोर आली. आणि शबरी मातेने समोर आल्यानंतर बघितलं, जगाचा मालक आहे पण पाय धुण्यासाठी पात्र नाही. पाय धुण्यासाठी शबरी मातेकडे पात्र नव्हते. शेवटी मग पाय कशाने धुवायचे? जगाच्या मालकाचे पाय हातावरती ठेवले शबरी मातेने आणि त्यानंतर आपलं मस्तक ठेवलं. डोळ्यातील अश्रूनी शबरी मातेने भगवंताचे पाय धुतले. शबरी मातेकडे भगवंताचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हते, पण भगवंताचे पाय धुण्याची पात्रता शबरी मातेकडे होती. हो, आपल्याकडे पात्र नसतं तर चालेल, पण आपली पात्रता असली पाहिजे. हो, भगवंताजवळ सेवा करण्याची, भगवंत आपलासा करण्याची आपल्याकडे ते नसलं तरी चालेल. हो, गळ्यामध्ये बाबा 10 माळी घातल्यापेक्षा एक घाला, पण अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने त्या भगवंताची भक्ती करा. जास्त घालण्यापेक्षा 10 ठिकाणी गंध लावल्यापेक्षा 1 ठिकाणी लावा. भगवंताचं बाह्यरंगाची भक्ती करू नका, अंतरंगाची भक्ती करा. भक्ती अंतरंगाची झाली पाहिजे. आपण जर किती परमार्थ केला, किती गंध लावलं, पण अंतकरणामध्ये जर आपला राग, द्वेष, दुसऱ्याविषयीचा द्वेष, आपला क्रोध, अहंकार या गोष्टी जर आपल्या गेल्या नाही तर आपण जीवनामध्ये किती परमार्थ करा, निष्फळ आहे. किती परमार्थ करा, काहीच घडणार नाही, त्याच्यापासून काही फायदाच नाही. हो, ही बाह्यरंगाची भक्ती दादा. बाह्यरंगाच्या भक्तीला महत्व नाही, अंतरंगापासून भक्त चित्त शुद्ध झालं पाहिजे. हो, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. महाराज म्हणतात का साधला हा पर्व काळ कधी अंतरीचा मळ जाईल तेव्हा. अंतकरणामधला मळ गेला पाहिजे आपला. मग दिंड्या सप्ते कशासाठी करायच्या? आपल्याकडे जास्त पैसा आहे म्हणून नाही, आपली विचारशैली बदलली पाहिजे. गावामध्ये, भावाभावामध्ये आपले द्वेष गेले पाहिजे. समोरच्या विषयीची आपल्या अंतकरणाची भावना बदलली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला
नामस्मरण, नामचिंतन, सप्ते, दिंड्या करायचे. नाही तर आता तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आला, दिंडी करण्याचं काय महत्व काय त्याच्या पाठीमागे? दिंडी करण्याचा हेतू काय? श्रावण मास आहे. श्रावण मासामध्ये शिव भोलेनाथाची पूजा ही करावीच लागते, शिवामूठ द्यावी लागते. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता तर शास्त्रयुक्त पूजा केली तर सांगितलं जातं पहिल्या सोमवारी कोणती मूठ व्हावी, दुसऱ्या सोमवारी कोणती मूठ व्हावी, तिसऱ्या सोमवारी माझ्या अंदाजे आज मुंगाची मूठ असेल, म्हणजे शिवमूठ वाहिली जाते. शिवमूठ वाहण्याचं कारण काय? त्याच्यामध्ये 7 प्रकारचे धान्य असतं मुठीमध्ये. मग ते 7 प्रकारचे त्याला 7 जसं त्याप्रमाणे या ठिकाणी वाहिले जातात. मग कोणी माझी शेती चांगली पिकावा म्हणून वाहत आहे, कोणी घरात सुख समृद्धी लाभावं त्यासाठी वाहत आहे. म्हणजे कोण काय कारणाने भगवंताची भक्ती करतं. पण मला एकच म्हणायचं का भक्ती करण्यामध्ये अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, कोणाविषयी द्वेष राग नसावा, अंतःकरण एक निर्मळ असावं. निर्मळ अंतःकरणाने केलेली भक्ती त्या भगवंताला प्राप्त होते. आणि त्यासाठी ती भक्ती करण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. बघा, श्रद्धा असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होईल. महाराज म्हणले श्रद्धा वल्लभते ज्ञानं तत्परा संयंतींद्रिया ज्ञान लब्ध व परम शांती चिरेण दिगच्छती. त्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी गुरुवरती श्रद्धा असणं गरजेची, देवावरती श्रद्धा असणं गरजेची, शास्त्रावरती श्रद्धा असणे गरजेची, गुरुवर म्हणजे संतावरती. या श्रद्धेने त्या भगवंताची प्राप्ती होईल. एरवी तुम्ही अनेक साधना आहे कलियुगामध्ये देवाची प्राप्तीच्या अनेक साधना आहे, पण त्या साधनांना आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी नामस्मरण हाच एक साधन आहे, त्या साधनाने भगवंताची प्राप्ती होईल. पण बाह्यरंगाची भक्ती न करता अंतरंगाची भक्ती करा. कलेपासून तुम्हाला शांतता मिळेल, पण कलेपासून देहाचा उद्धार होणार नाही. जीवाचा उद्धार करायचा असेल त्यासाठी नामस्मरण आहे. नामस्मरण म्हणजे भगवंता सद्गुरूने आपल्याला दिले जे काही नाम आहे त्या नामाचं चिंतन करा. चिंतन करण्याचं साधन संतांनी सांगितले, बसण्याचे ठिकाण सांगितले का, कुठे बसावं, कसं बसावं, कशा प्रकारे चिंतन करावं. मग आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख येतात तो विषय सोडून द्या. आपल्याला वाटतं आम्ही भरपूर श्रावणाच्या 6 वर्ष वाऱ्या केल्या तरी आमच्या जीवनामध्ये दुःख जात नाही, दरिद्री जात नाही. आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये का दुःख येतं, याचं कारण मागील जन्मातील कर्म आहे. कर्म हे भोगूनच संपवावं लागत. ते एकाकी कोणाला चुकत नाही. आतापर्यंत कर्म देवादिकांना संतांना कोणालाच चुकले नाही. फक्त कर्म हे भोगून संपवायचे असतात. आज आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख येते ते पाठीमागील जन्माचं कर्म आहे. ते कर्म भोगल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आज आपण खूप परमार्थ करतोय पण तरी दुःख येतंय, तर याचा अर्थ असा नाही आपण परमार्थ केल्याने आपल्याला दुःखाची प्राप्ती आली असं नाही. मागील जन्माचं कर्म शिल्लक आहे. ते कर्म भोगल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून सज्जन हो, या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याचा योग दिला. मी सर्व पुनश्च एकदा सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी बोलता बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही मायमेले करू नका माझा राग धरू या न्यायाप्रमाणे बोलण्याच्या ओघामध्ये, कारण आपलेच माणसं असल्यानंतर बोलता कधी कधी अपशब्द निघून जातात. बरोबर आहे ना बाबा? आपले असल्यानंतर बरं का, बाहेरच्या ठिकाणी माणूस एकदम पाहून विचारपूर्वक बोलतो, पण ज्यावेळेस ओळखीचे माणसं आले ना तर अपशब्द निघून जातो. तुम्ही पहा कधी कधी आपली बायको जर खूप प्रेमात आणि खूप लाडात आली ना तर आहो जाऊ म्हणायचं सोडून आरे तुरे सुद्धा म्हण. कारण का, हे अति प्रेमाचे परिणाम आहे. म्हणून तुम्ही सर्व माझ्या प्रेमाची माणसं आहेत. आणि प्रेमाच्या ओघामध्ये माझ्यापासून कदाचित काही अपशब्द कोणाला बोललं गेलं असेल, काही किंवा चुकीचा शब्द निघला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. झालेली सेवा सगळ्यांच्या तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी अजूनही बोलण्यासाठी आमचे निवृत्ती महाराज आहेत, अनेक कोणी असतील अजून, सगळ्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी मिळावी हीच एक. आणि पुनश्च यावर्षी तुम्ही सर्व जास्तीत जास्त वारकरी आलात, खूप आनंद वाटला. पुढच्या वर्षी अजूनही बी जास्तीत जास्त आणा. जाऊ दे तिकडे चोऱ्या का होऊन जाऊ द्या असे वारकरी. हा, भोलेनाथाचं लक्ष आहे, कोणाच्या घरी चोरी होणार नाही. एक दिवस सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आणि आपलं एक जीवनामध्ये काहीतरी आपल्या नावावर पुण्याचा साठा करा, पुण्य कमवा. कारण पुण्य ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होईल ना त्या दिवशी, आज हे पुण्य कमवण्याचे दिवस आहे आपले. श्रावण मास हा पुण्य कमवण्याचा मास आहे. देवाचा सगळ्यात उत्तम भक्ती भोलेनाथाची श्रावण मासामध्ये केली जाते. म्हणून आपण या ठिकाणी सर्व आलात. सगळ्यांना एकदम मनपूर्वक आभार. भगवंत सगळ्यांना चांगली बुद्धी देवो, सुखी समाधानी ठेवो, ऐश्वर्य संपन्न बनव ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता पुढचे जे काही बोलतील ते आमचे निवृत्ती दादा बोलतील. या मुली पुंडलिकावर देव हरी.
श्रद्धावान लभते तत्परः संयतेंद्रियः. वाल्मिकी माऊलींनी अत्यंत उत्कृष्ट अशी श्लोकाची निवड या श्रावणी सोमवाराच्या तिसऱ्या श्रावणी सोमवाराच्या प्रभू महादेवाच्या प्रांगणात अत्यंत उत्कृष्ट अशी आणि सेवा देण्यासाठी श्लोकाची निवड सुद्धा चांगली केलीच पाहिजे. कारण बोलायचं आहे ना त्याच्यावर, आणि समयाला अनुसरून श्लोकाची निवड माऊलीने केली. प्रथमतः त्यांचे आभार मानतो, कारण ओवी त्यांनी चॉईस केली, त्याच्यावर पुढे बोलायचंय. आपल्या मनाची दुसरी घ्यायची नाही. चक्री प्रवासनाचा नियम असा आहे, जो वक्ता पहिल्यांदा ओवी घेईल त्या ओवीला अनुसरून जर बोलता येत असेल तर बोलायचं, नाही तर मग तेरी बी चूप मेरी बी चूप, बोलायचा काही प्रयत्न करायचा नाही. आलं तर प्रयत्न करतो बोलायचा. मी काही ज्ञानी नाही तुमच्यापेक्षा, कारण आपण सर्व गृहस्थ आश्रमी आहोत. आपण काही आळंदीला जाऊन शिक्षण घेतली. प्रपंचाच्या भार वाहता 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 जेवढं काही जमलं, जेवढं काही अनुभवता आलं, अभ्यासता आलं, तेवढा अभ्यास आपण केला. पण अभ्यास करून ज्ञान मिळतं, पण प्रपंचातलं ज्ञान आणि पारमार्थिक ज्ञान याच्यात फरक आहे. श्रद्धावानाला ज्ञान भेटतं जरूर, पण ज्ञान भेटण्याचे अनेक मार्ग आहे, आणि ज्ञान कोणतं भेटलं पाहिजे हे खरं महत्वाचं. प्रपंचाचं ज्ञान आता 5 वर्षाच्या पोराला जरी सांगितलं ना, काय रे लगेच सांगले ह्याच टायमाला हे करायचे, ते ज्ञान. मग ते आणि हे ज्ञान गुरुशिवाय भेटत नाही. आधी घसावा लागत, कठोर शब्द आहे, घसावाच लागत तेव्हा भेटतं. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अशी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वे स्वेशी. जपून लपून नाही, सर्वे स्वेशी, सर्व देऊन तनु मनु धनु शरण लगावे. आणि अगरवता करावे दास्य सकळ दास्य करावं, तेव्हा ते भेटतं. काय ज्ञान. नाही काही भेटायची अपेक्षा आजकाल लय 2 शब्द बोललं का लगेच भेटत ना, ते नाही. हे भेटण्याची गरज आणि भेटण्याची लालसा आपल्यात आहे. आपण जे 6 वर्षापासून प्रयत्न करतो ना, हा प्रयत्न आहे. आपल्याला काम नाही काय, उठायचं सुटायचं, चालला देऊळदार, चालला गडावर वणीच्या, चालला पंढरपूरला, काम नाही काय. जायचं खास कारण हेच का तिथं काहीतरी भेटावं, आणि भेटावं ते असं का काहीतरी अलौकिक भेटावं. हा जो शोध आहे ना, हा आपण घेतो, संसारात राहून घेतो. त्याच्यासारखं मत भाग्य नाही, कारण संसारात हे सहज साध्य नाहीये. काळा बसवावा लागतो, कामाचा, कर्माचा आणि धर्माचा टाळा बसवावा लागतो, तेव्हा हे शक्य होते. आपण काही संन्यासी नाही उठला चालला तप करायला, जप करायला. आपण ते नाही ना, आपल्याला प्रपंच साधून परमार्थ करायचा आहे, प्रपंच नेटका करायचा आहे, आणि परमार्थ सुद्धा फाटका ठेवायचा नाही. परमार्थ सुद्धा त्याच तोडीचा झाला पाहिजे. म्हणून श्रद्धा पाहिजे. ते तर ठीक आहे, ते जुनं झालं. तपेविनातील दैवतातील घ्याविना प्राप्त, पूजेविना ही तर कोण सांगे. पण आताची गोष्ट अशी, श्रद्धा असली तरच भेटत, नाही तर नुसतं बोंबलून काय भेटणार नाही. किती रागदारीत गायला पण श्रद्धा नसेल
काय आहे का? सांगा ना, सरळ बिचारी या ठिकाणी सरळ. किती विषय पांगून जातो, मधूनच काही काढू नका. पांगल देऊ नका रे. स्वभाव दोष राहतो. स्वभाव दोष आता थोडस बोलावंच लागेल ना मला. स्वभाव दोष काही जात नाही. आता तेवढं काही उघड बोलत नाही करतो. एक छोटीशी कथा योगायोगानं आली ध्यानात आताच्या गोष्टीमुळे, म्हणून सांगतो श्रद्धा कशी असावी. तुम्ही काय करता याला महत्व नाही. तुम्ही किती दिंड्या केल्या, किती अभंग गोड गायले, किती रागदारीत गायले, याला काही महत्व नाही. किंवा तुम्हाला काहीच येत नाही. काय तुम्हाला काहीच येत नाही. क म्हणता ख येत नाही, गादा तर अजिबात येत नाही. माझ्यासारखं पोटं आणि बोलता येत नाही, म्हणजे प्रवचन कीर्तनकारासारखं बोलता येत काही हरकत नाही. तुमच्याकडे जे आहे ना शुद्ध अंतकरण आणि मनपूर्वक श्रद्धा त्याच्या पायावर जर असेल तर तुम्ही काय कर्म करता याच्याशी काहीही मतलब नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय असं म्हणतात. एखाद्या संताची भेटी झाली आणि त्याच्या पायाच्या पुण्यानं तुम्हाला जर त्या तत्वाचा बोध झाला तर त्या बोधावर विश्वास ठेवून त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर तुम्ही नित्यकर्म आचरण करीत असता म्हणजे जो जे कर्म करीत असेल ते. सावता महाराज शेती सोडून गेले, कबीर महाराज शेलेविनीत होते, अजून एक संत होते ते जे मांस विकत होते. कर्म हे कोणाला चुकलं नाही. ज्या कर्मात आपण ज्या वंशात जन्माला आलो ना त्या वंशाच्या कर्म त्या प्राण्याला कधीही चुकत नाही. पण श्रद्धेने जी गोष्ट होती ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं होत नाही. ते ज्ञान श्रद्धेनेच भेटतं. याच्यावर मी बोलू राहिलो श्रद्धावान लभते ज्ञान. मी ओळी सोडून बोलणार नाही. पण किती फिरून आला गावभर फिरून, पण शेवटी एकच जागावर ये, खुट्यावर ये, म्हणजे जिडं जे घेतलं ना गावात फिरून ये, मूर्ती फिरून यायचं. पण इथे यायचं त्याला खरं प्रवचन किंवा कीर्तनकार म्हणतात. सगळीकडे फिरून यायचं, पण इथं जागावर यायचं. जर त्याच्यावर येता येत नसेल आणि भरकाटला गेला मग लोक सुद्धा सांगतात हे चुकलं. पण ते चुकलं म्हणायपेक्षा आपणच कळून घ्यायचं आपण कुठं चुकवतो. ज्याला आपली चूक उमाजली पुढे सांगण्याची गरज. आता सांगा विषय कुठं होता. विषय प्रवचनाचा कुठं हा गेला पांगला गडी थोडासा. विषय आता चालू होता कुठं. ध्यान. तुमचं ध्यान वक्त्याच्या शब्दावर पाहिजे. आपली चूक श्रोत्याची चूक हे वक्त्यासाठी फायद्याचं साधन आहे. वक्ता काही बोललो तुम्ही काही ऐकायचं का. मग त्याच्या बोलण्यावर ध्यान जर तुमचं नसेल तर त्याने काही सांगायचं मग ते चाललेच रातचा गोंधळ. म्हणून ध्यान हे वक्त्याच्या शब्दावर पाहिजे. शब्द वापरताना वक्त्यानं सावधपणे वागवायचा. शब्द वक्ता जर चुकत बरळत करीत असला ना तर समजायचं का समोरचे श्रोते चालाक नाही ना. आम्हाला तर हेच वाटतंय. आम्ही काय वाल्मिक बाबा सोपं शब्दात सांगतो. आपलं एक धोरण झाले समोर दगड बसले असं समजून बोलत राहायचं. काहीच कळत नाही कोणाला. कशामुळे झालं माहिती नाही. समोरचा वक्ता आपल्याला प्रश्न विचारित नाही म्हणून समोरचा वक्ता श्रोता हा ध्यान देत नाही. ध्यान माऊलीने स्पष्ट एक ओळी टाकली याच्यासाठी. आता अवधान एक वेळ तिचे. स्पष्ट ध्यानात येऊ द्या आधी मग बोलत जा. अवधान हे त्या वक्त्याच्या वक्तव्याकडे द्या. म्हणजे ध्यानात येईल का तो सांगू राहिला काय आपण ऐकू राहिलो काय. याचा ताळमेळ बसतोय का दोघायचा.
विषय कुठं चालू होता आपला, कर्म आपण काय करतो याच्याशी काही मतलब त्या कर्माचा आणि ह्या परमार्थाची सांगड घालता आली पाहिजे, भक्तीची सांगड घालता आली पाहिजे. भक्तीची सांगड घालून ही संत मंडळी पैलतीराला गेली. आता तुम्ही अनेक परमार्थ अनेक दृष्टांत ऐकले असतील. आजपर्यंत पारमार्थिक क्षेत्रात पुराणामध्ये 3 प्रकारच्या वेश्यांचा 3 प्रकारच्या वेश्या यांचा पुराणात उल्लेख आलेला आहे. एक विष्णू भक्त आहे आणि 2 शिवभक्त आहेत. महाराज विष्णू भक्त कोण? कानोपात्रा, बरोबर ना? चुकलं तर लगेच सांगायचं बंद कर, काही बुकू नको, स्पष्ट सांगायचा अधिकार ठेवा, तेवढी ताकदही ठेवा, तेव्हा वक्ते सुधारतील. नाही तर वक्ते आमच्या सारखेच पडतात राहतील पुढे काहीतरी. 2 वेश्या ह्या शिवभक्त. एक वेश्या शिवपुराणात वर्णन केलं तिचं, जिच्याकडे एक पशु आणि एक पक्षी होता. आठवत आहे का कोणाला? महानंदा. पिंगळा गुरुचरित्रात येते. पिंगलेचे सांगत तुम्हाला, पिंगलेचे गुरुचरित्रात येते ती, आणि अध्याय सहज सांगू शकतो. आता तुम्हाला महानंदाची कथा माहित आहे का? कर्म काय होतं वेश्येचं, पण आचरण एवढं शुद्ध होतं. वेश्येचं कर्म करीत असताना श्रद्धा एवढी दृढ होती, एवढी भक्ती शिवाची प्रिय होती, तर शिवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नव्हती. अरे तीच जेवत नव्हती, तिने जे पशु पक्षी पाळले होते ना, कोणते पशु होते? एक माकड होतं आणि एक कोंबड होतं. आपण काय करतो? कोंबड खातो, माकडाकडे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळाच आहे. हे काय करील? पेटून देईल त्याच्या हातात मशाल दिली, पण माकड दिवा लावायचं काम करायचं त्या वेश्याचं शिवमंदिरात. जरासं पुराण उचाकल्याशिवाय कळणार नाही. ज्याच्या वाचनात आलं असेल, ज्याच्या ध्यानात येईल का, त्या वेश्येचं एवढी सुंदर होती का, सुंदरतेची उपमा देताना लोक म्हणतात सहज का पाणी गिळलं तर वेळातून दिसत होतं, इतकी सुंदर वेश्या होती. आणि चिर तारुण्याचं वरदान लाभलेली होती. म्हातारी झाली तरी तरुण दिसत होती. पण वेश्या व्यवसाय चालावा कसा, तिच्या घरात जो घुसत होता ना, त्या घराच्या उंबरा ओलांडला का त्याचं मन परिवर्तित होत होतं. महाराज सोपी गोष्ट नाही. वासनांध झालेला माणूस उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवल्यानंतर मन परिवर्तित होऊन तिच्या पायावर डोकं ठेवण्यापर्यंत जावा, ही ताकद कशाची असेल? तर तिच्या श्रद्धेची होती, तिच्या पूजनाची होती, तिच्या भक्तीची होती. आता हा व्यवसाय चालू शकत नाही वृद्धापकाळात, असं तिला वाटलं ना. असं वाटलं का आता भगवंताचं दर्शन एक वेळेस काशीला घेऊन जावा, काशीला जावा. आता सगळ्याची इच्छा राहती एकदा तरी काशी घडावा, पण काशीला सोडून द्यावं लागत, हे सोडावं लागत, तेव्हा काशी केल्याचा फायदा आहे. तिथं हे सोडूनच द्यायचं राहतं, हे परत इकडे आणायचं, हे कलेवर तिथं सोडून द्यायचं. हे काही जिवंत आणायचं नाही. ज्यानं जिवंत आलं त्याची काशी झाली, त्याला काशी विश्वेश्वर तिकडच घुसून देत नाही. त्या आता ज्यानं काशीला जायला असेल ना, काशीला जायला नसेल तर ग्रंथात तरी वाचेला असेल का शिवेवरच म्हणजे वेशीवर काल भैरव आहे, तो काही काशीत घेत विषयांतर होईल बाबा. अगस्तीचा शाप आहे, झोपून राह, उठला तर शाप देईल. म्हणून तो दाखानं झोपेले. हा सह्याद्रीची पर्वतरांगची झोपेले ना, तो दिसते कुठेतरी शिकड्या उचूच, पण ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्याच्यामुळे झोपेले. काशी विश्वेश्वराहून निघालेले अगस्ती ऋषी इकडे येऊन थांबले, आणकाईचा डोंगर म्हणतात, बरोबर ना. अशी ख्याती किंवा आख्यायिका आहे अगस्तीचं. आणखी एक कुठेतरी हाय स्थान म्हणतात, आपण काही पाहिलं नाही, पण आपण जे पाहिलं आपल्या परिसरात त्याचं वर्णन करतो.
असं नाही कुठंतरी अनकाईच सांगू राहिलो मी. त्याच्यानंतर दुसरीकडे असेल कुठंतरी अगस्तीचं स्थान. मूळ कथा आपली चालली. आता गेलो विषय पांगला थोडा, पण परत येतो तिथं का ती काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं हा आपला धंदा चालत नाही. भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू, महानंदेच आहे उद्गार माझे नाही. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. प्रश्न पडला आता उदरनिर्वाह चालवायचा कसा, कारण धंद्यालाच बर बसलो पण या घरा पाया पडून जातो. त्याचे विकार तिथे नष्ट होतात. एवढं पावित्र्य दिलं त्या वेश्यालयात निर्माण केलं तर आपल्या घरात तयार होत नाही. आपल्या घरात सुद्धा विकार घुसल्यावर लाजत नाही, तर विकारीच राहतो माणूस. म्हणजे आपण काही जेवढ्या लेवलची आपली प्रगती झाली नाही, आपण आहे तसेच आहे. आपला विचार न केलेलाच बरा. अशा ठिकाणी पुजाऱ्याला सुद्धा जास्त होती का बाई तू तर आलीच, पण हे का आणले, हे चालत नाही. आणि हे तर त्या लावल्याशिवाय राहणार. इकडं कापूस आहे, तूप आहे, वात आहे, हे जाळून टाकेल सगळं महादेवमध्ये. ती म्हणायचं यांनी काही केलं तर मी ते आणतो प्रायश्चित्त घेईल. दर्शन झालं गंगेत तिला तिचं देह अर्पण करायसाठी गेली, पण महादेवानं तिला उद्धार करून दिलं. अशा प्रकारचं ते आख्यान त्या वेश्येचे. आपले वेश्य सुद्धा गंती होणार नाही. आपलं आख्यान कोण गाईल. आपल्या कर्म आणि आपल्या परमार्थाची सांगडच बसत नाही ना. आपण बोलतो एक वागतो दुसरंच. आपली श्रद्धाच नाही तेव्हा ते ज्ञान आपल्याला येईल का, आणि आपल्याला ते इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येतील का, हा मोठा प्रश्न आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बोललं तर लई पांगल. आणि आपलं काय नाही, आपलं काय भांडवल काय, ह्या का खातून काढली का, त्या का खातून काढली का, सोडली 15-20 मिनिटं काही टाइम लागत. पण पुढ्या ऐकणारे जर भक्कम असले तर आमच्या काखातल्या पुढ्या काखातच गळून येऊन फुटतील. तुम्ही भाळत नाही म्हणून आम्ही काही सांगतो. कडक बोललो पण होतोय त्रास, पण गुण हमखास आलाच पाहिजे. तर तुम्ही बोललेच पाहिजेत. ह्याच ठिकाणी मी येता सांगितलं, सुदामरावने काय सांगितलं, कीर्तनकार स्वरात कीर्तन करीत नव्हता. आई माई घोडे लाव पण स्वरात लाव बाबा, नाही तर बस खाली. त्याच्यावरच बोल, नाही तर बोलू नको. म्हणून गेला माणूस. त्याची आठवण आज आली. काय माणसानं जे सांगायचं जे बोललं ना, जे अभंग घेतला तेव्हा जो श्लोक घेतला त्याच्यावर चिंतन मांडायचं. इतरत्र फिरायचं नाही. तुका म्हणे ते अभ्यास प्रमाण. मी कीर्तनकार मी प्रवचनकार म्हण काय तोर पण जाळायचं, ते काय पेटवायचंय का. विषयाला धरून बोलावं, विषयाला धरून चालावं, विषयाला धरून वागावं. आचरण युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार जसा आहे तसं इथं सुद्धा अधिकार असेल तसाच मार्ग आहे. फुकट नाही. रामनाथ बुवा चक्री प्रवचन बोलणार का 2-5 मिनिटं? नाही, अधिकार आहे म्हणून सांगतो. आता महाराज आता परवाचे म्हणजे फराळाचे टाइम झालं, टाइम संपलं. पण एक काय गावचा मला अभिमान आहे. काय तसं लग्न फुला अभिमान आहे. आमच्या गावात 7-8 कीर्तनकार आहे. आम्ही कीर्तनकार करू शकतो, पण 5-10 मिनिटाचाच टाइम देतो. कारण मी जास्त लांबवलं असं मला वाटायला लागलं. आता 5 मिनिटाचा बरं 5 मिनिटं देतो. रामनाथ पाटील 5 मिनिटं बोलायचं. सांगण्यासारखं खूप असतं, पण वेळेअभावी आपण थोडक्यात ती श्रद्धा नसेल आणि त्याच्याकडे कितीही मोठं ज्ञान असेल तर ते एक वांज असलेल्या गायीप्रमाणे असतं. श्रद्धाच पाहिजे, श्रद्धा पाहिजे, त्यात जिद्द पाहिजे. इथं तुका म्हणे ते पाहिजे जातीची. हा, तर अशा प्रमाणे गुरुमुखातून त्यानं उपदेश घेतलेलाच पाहिजे, तो त्याचं निरसन केलेलंच पाहिजे, तर ती श्रद्धा होते. श्रद्धा अशी नाही बसत.
प्रवचनातून चिंतनातून हे मांडलं जातं की बाबांनो तुम्ही राम राम म्हणा, तुमचं जीवन सफल होईल, हे खरंय. पण वरकरणी म्हणजे गोळी जर तुम्ही अशी बंदुकीतली गोळी आहे तिला हातात घेतली आणि तुमच्या फेकून मारली, तुम्ही माराल का? नाही. आणि मग ती जर बंदुकीत घातली आणि शूट केला वार तर माणूस राहील का? मग ही गुरुमुखातली गोळी लागल्याशिवाय राहत नाही, साधकाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, आणि तो श्रद्धावान झाल्याशिवाय राहतच नाही. मग तो गुरु करण्याची गरज असते. आणि श्रद्धा टिकणं पण हे गुरुचा उपदेश नसेल तर श्रद्धा टिकत नाही. भक्तिभाव आहे, त्याला कला आहे, ज्ञान आहे, सगळं आहे, गायन कला आहे, सर्व त्याच्या ठिकाणी गुण संपन्न आहे. पण एक त्याच्यामध्ये तो जो अहंकार येतो कलेचा, तो त्याला त्या श्रद्धेपासून दूर घेऊन जातो. श्रद्धा केव्हा टिकते? तुम्ही या मनोरंजनाच्या गोष्टी, राग रागीने गायन वगैरे ज्या मनोरंजनाच्या गोष्टी, एक त्याला कलाकार म्हणतो आपण, तर ह्या गोष्टीपेक्षा आता मी काय तुम्हाला खूप म्हणजे असं चिंतन मग एखाद्या वक्त्याच्या तोंडून झालं पाहिजे का जेथे वाचाय श्वेते साधू कथा, ज्ञानोबांच्या उक्तीप्रमाणे तिथं माणसाचं मन चित्त असं स्थिर झालं पाहिजे, त्याला काहीतरी बोध झाला पाहिजे. नाही, आपण जे करतो तो एक भ्रम आहे, आपण जो परमार्थातला जो मार्ग अंगीकारलाय तो एक भ्रम आहे. त्याला खरा मार्ग कळतो गुरु उपदेशाशिवाय, गुरुचं ज्ञान घेतल्याशिवाय, आणि त्या गुरुने सांगितलेलेच आपण मार्गाने कोणता ग्रंथ अभ्यासावा त्याच मार्गाने साधक जातो आणि त्याला त्याच्यातून उपदेश मिळतो. तर साधना करत असताना एक थोडा जरी अहंकार झाला तर तो काही कामाचा नाही. हे गुरु संतांचं सांगणंच असं आहे. आणि संत म्हणजे काय? जिथं भेद नाही ते संतही तिथं भेद नाही, बरोबर की नाही? मागतात ते संत नाही, संतही ते मागत नाही. आपल्याकडे सगळं झालं, आपलं याच्यावरून काहीच जमत नाही. संसारात माग नाही आलं आणि भेदही आला, हे चित्तातून जात नाही. सर्व करतो आपण, परमार्थ करतो, पायवारी करतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, पण माणसातला भेद जर गेला नाही, चित्तातला मळ जर गेला नाही, तर त्याच्या प्रवचनाला आणि त्याच्या वक्तेपणाला कुठलाही अर्थ उरत नाही. तर श्रद्धा ही असलीच पाहिजे. श्रद्धेशिवाय भगवंताचं तुम्ही एक पुराणाकडे जर आपण पाहिलं तर खूप त्यांच्याकडे, आता शबरी मातेचं नॉलिक महाराजांनी उदाहरण दिलं, तिची कोणती पीएचडी झाली होती, कुठलं ज्ञान होतं का? अचा क म्हणून काहीच शिकलेली नव्हती, फक्त श्रद्धेने ती तरुण गेली. कानोपात्र आहे, कानोपात्रा पण श्रद्धेने तरुण गेली. की कुठल्याच त्यांच्याकडे कुठल्या आजच्या सारखा शिक्षण व्यवस्था नव्हती प्रगत, होते ते गुरुकुल होते, फक्त तिथं ब्राह्मणांचीच मुलं शिकली जायचे. इतर जे याच्यातले म्हणजे कमी याच्या वंशातले लोक, त्यांना हे शिक्षणाचा मार्गच नव्हता. पण आता आपला एकलव्यांनी तो मातीचा पुतळा करून त्या द्रोणाचार्यांची भक्ती केली. काय कुठलीच त्यांनी कुठलं ज्ञान घेतलं होतं, कुठल्याच गुरुकुलामध्ये गेले नव्हते, पण श्रद्धेमुळे ते विद्या शिकले नियमाची. का तो मातीचा द्रोण केला, तो कवळिके भाव फळला, आणि कल्पनेने ठकला जगो. म्हणजे इथं कल्पनेनं माणूस फक्त हे झाला की कल्पना माणसाची एक असा एक माझ्यामध्ये जो मी साधना करणार आहे ती मला जगाला लोकेशन करण्यासाठी मी करू नये, किंवा मी फोकसला यावं, माझी भक्ती दृढ मला, आणि मी कलाकार झाल्यावर माझं काहीतरी हे चालू होऊन जाईल याच्यासाठी करता तो झुर. आज महाराष्ट्रभरात लाखोंनी कीर्तनकार प्रवचनकार आहे, पण मनुष्य जर असेल का माझ्या याच्यावर मी उदरनिर्वाह चालत तर झिरो, काहीच उपयोग नाही. आणि घरी बसून तुम्ही खूप शेती करा, मेहनत करा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते अगदी शुद्ध अंतःकरणाने करा, मेहनतीनं करा, आणि तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आपलं कर्म करणं म्हणजे हे नाही, दुर्मार्ग नाही, तो भक्तीच आहे. ती आहे
शेती करणं एक सुद्धा, आपण शेतीत धान्य कमवतो, पिकवतो आणि मार्केटमध्ये कमी भावात जाऊन विकतो, म्हणजे काय घडते, शेतकऱ्याची दिशावाज घडते. अहो, शेतकऱ्यासारखा तपस्वी माणूस नाही, खूप राबतो आणि त्याला हातात काहीच मिळत नाही. एक फक्त या सृष्टीचं चालन हे सगळं शेतकरी या वळूवर अवलंबून आहे आणि त्याच्याकडून ही सुद्धा मोठी मला खूप काही आलंच पाहिजे तर मी जगामध्ये नावलौकिक पावत, ही श्रद्धा जर असेल तर काहीच हातात येणार नाही. गुरु ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल नामी, नाही का, तर ते कीर्तन घडणार नाही त्याच्या हातून. आता खूप वेळेअभावी मी आटपत घेतोय, मला हे 2 शब्द बोलण्याचे इथं संधी दिली. तो आपल्या इथं आमचे जुने सर्व लोक बसलेले माळकरी बाबा अखिल वाल्मिक महाराज, दिलीप महाराज, निवृत्ती दादा यांचे सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. हर हर महादेव. हॅलो.